प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन. अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास. कधीही भरून न येणाऱ्या नुकसानाबद्दल जगातील संगीतप्रेमी आणि कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वादनाच्या जगात त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी ओळखले जात होते. आपल्या जादुई तबला वादनाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. मागच्या काही वर्षांपासून हृदयविकाराशी झुंजत असलेल्या झाकीर हुसेन यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना अमेरिकेतील फ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. उस्ताद झाकीर हुसेन यांचे मित्र बासरीवादक राकेश चौरसिया यांनी सांगितलं की मागच्या आठवड्यात प्रकृती बिघडल्यामुळे झाकीर हुसेन यांना ICUमध्ये दाखल करण्यात आलंय. हृदयासंबंधीच्या आजारपणामुळे मागच्या आठवड्यापासून सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला. आपल्या तबला वादनाच्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच संगीत क्षेत्रात मोठी झेप घेतली. त्यांच्या कलागुणांचा गौरव करताना भारत सरकारने त्यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण देऊन गौरविले आहे. याशिवाय 1999 मध्ये त्यांना US नॅशनल एंडॉवमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप प्रदान करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून मान्यता मिळाली. त्यांनी 3 वेळा ग्रॅमी अवॉर्डही जिंकला होता. उस्ताद झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये जागतिक मैफिलीसाठी आमंत्रित केलं होतं. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या वडिलांचं नाव उस्ताद अल्लाह रखा कुरेश. ते पेशाने तबलावादक होते. त्यांच्या आईचं नाव बीवी बेगम असं होतं. झाकीर हुसेन यांनी मुंबईतील माहीम येथील सेंट मायकेल स्कूलमधून शिक्षण घेतलं, तर मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली होती. 11 वर्षीय झाकीर हुसेन यांनी थेट अमेरिकेत पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आपली कला सादर केली होती. झाकीर हुसेन यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे चाहते आणि संगीत जगतात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. झाकीर हुसेन यांनी केवळ रंगमंचावरच नव्हे तर चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय संगीत प्रकल्पामध्येही आपली प्रतिभा सिद्ध केली. हिट अँड डस्ट आणि इन कस्टडी या चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिलेलं आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन हे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संगीत जगताचं मोठं नुकसान आहे. त्यांनी तबल्याला जागतिक मान्यता दिली. शिवाय नव्या पिढीच्या संगीतकारांसमोर एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या निधनाने संगीत विश्वातील पोकळी भरून निघणे अशक्य आहे. त्यांच्या आठवणी आणि त्यांचे संगीत त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात सदैव जिवंत राहील. भारतीय संगीताला जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या या महान कलाकाराला संपूर्ण जग सलाम करत आहे.